आज मी आलोय पुण्याजवळ वसलेल्या एका सुंदर आणि शांत अशा महादेव मंदिरामध्ये. घनदाट वनराईच्या कुशीत वसलेलं निसर्ग आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायला मिळणारं हे ठिकाण म्हणजेच बनेश्वर महादेव मंदिर नसरापूर. इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे प्राचीन मंदिर, नंदी महाराज, कासव आणि मत्स्य तलाव, तसंच या सुंदर जंगलातील शांत अनुभव आणि आणखी बरंच काही. तर चला सुरू करूया आजचा हा सुंदर प्रवास. नमस्कार मंडळी, मी यश आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल ट्रेल्स विथ यशमध्ये. आज आम्ही आलोय नसरापूरमध्ये असलेलं बनेश्वर मंदिरात. इथं महादेवाचं मंदिर आहे आणि उद्यान आहे. तर दाखवू तुम्हाला पण कसं आहे, आणि असंच कंटेंट बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. असं मोटिवेशन मिळतं अशा ठिकाणी जायला आणि तुम्हाला दाखवायला. तर चला बघूया मंदिर कसं आहे. त्रिशूळाचं दर्शन होताच मनात आपोआप भक्तीची भावना जागृत होते आणि मग सुरू होतो बनेश्वर महादेवांच्या दर्शनाचा हा सुंदर प्रवास. घनदाट वृक्षांच्या सान्निध्यात शांत आणि प्रसन्न वातावरणात मंदिराकडे जाणारं प्रत्येक पाऊल मनाला एक वेगळ्याच शांततेकडे घेऊन जातं. पायऱ्या उतरत असताना समोर दिसणारा मंदिराचा कळस जणू महादेवांच्याच उपस्थितीची जाणीव करून देतं. आणि या निसर्गरम्य परिसरात समोर प्रकट होतं बनेश्वर महादेवांचे हे सुंदर आणि पवित्र मंदिर. प्रवेश करताच सर्वप्रथम दर्शन होतं नंदी महाराजांचं. महादेवांचे परमभक्त म्हणून ओळखले जाणारे नंदी महाराज श्रद्धा आणि समर्पणाचं प्रतीक मानले जातात. त्यानंतर निघालो महादेवांच्या दर्शनासाठी. मंदिराच्या गाभाऱ्यात पाऊल टाकताच एक वेगळीच पवित्रता आणि शांततेची अनुभूती जाणवते. महादेवांसमोर नतमस्तक होताना मन आपोआप स्थिर होतं आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरातील हा कासवांचा तलाव देखील पाहायला मिळतो. शांतपणे विहार करणारी ही कासवं या परिसराच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर घालतात. याच परिसरात दक्षिणमुखी मारुती देखील पाहायला मिळतो, जो भक्तांच्या श्रद्धेचा आणखी एक महत्वाचा केंद्र आहे. आणि शेवटी या मंदिरातील सुंदर मत्स्य तलाव, पाण्यात विहीर करणारे मासे आणि आजूबाजूच्या हिरवळ या संपूर्ण परिसराला अधिक रम्य बनवतात. तर मंडळी, आम्ही आज नसरापूरमध्ये असलेलं बनेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे. आणि इथं आम्हाला हे दादा भेटतात, हे मंदिराची पूजा करतात, पुजारी आहेत महादेवाचे. तर दादा, मंदिराबद्दल काय सांगू शकताल तुम्ही? हे आपलं बनेश्वर मंदिर जे आहे ते पण बनेश्वर नाव असं आहे की हे पूर्ण जंगलामध्ये बसलेलं आहे. पूर्ण फॉरेस्ट आहे बाजूला, त्यामुळे त्याचं नाव बनेश्वर, वनात असलेलं ईश्वर म्हणून त्याचं नाव बनेश्वर असं आहे. अच्छा, हा. आणि आपलं मंदिर जे आहे ते पूर्ण पाण्यावर आहे, मंदिराच्या खाली पूर्ण पाणी आहे. तर हे मंदिरात पाण्याचे 5 कुंड आहेत वेगवेगळे. एका कुंडात मासे आहेत, एका कुंडात कासव आहेत. तसंच दक्षिणमुखी मारुती आहे, गणपती मंदिर आहे. आतमध्ये 3 प्रकारचे मंडप तुम्हाला गाभाऱ्या म्हणजे मंदिरात लागतात. एक सोफा मंडप लागतो, एक कासवाचा मंडप लागतो आणि एक सभा मंडप आणि एक गाभारा, असे 3 आहेत. तर गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे, त्या शिवलिंगाखाली अजून 5 शिवलिंग आहेत. सकाळी 10च्या जर आधी आला तर तुम्हाला त्याचं दर्शन होतं. ते रोज रोज सकाळी 6 ते 10 मध्ये. ते पण म्हणजे शिवलिंग पूर्ण पाण्यात असतात 5. सकाळी 6 ते 10 मध्ये त्याचं दर्शन असतं. 10 वाजता तुम्हाला बंद. 10च्या नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत. आणि त्याचे आपण व्हिडिओ कुठे सोशल मीडियावर वगैरे कुठे शेअर करत नाहीत. गुप्त लिंग असल्यासारखं थोडक्यात. म्हणजे गुप्त, एक प्रकारे 5 गुप्तलिंग हा, आहेत ते. गुप्तलिंग थोडक्यात. सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला डेली दर्शन मिळतं. 10 वाजेपर्यंत, 10ला बंद सकाळी. तसेच आपल्या पाठीमागे यज्ञशाळा आहे. सकाळ संध्याकाळ आपल्याकडे अग्निहोत्र होतं मंदिरात. 7 वाजता संध्याकाळी आपली आरती असते. सकाळी 8 वाजता आरती असते आणि रात्री 9 वाजता मंदिर बंद होतं. सकाळी 6ला आपलं मंदिर उघडतं, 6-6:30ला. तसेच दर महिन्याच्या शिवरात्रीला आपल्याकडं भस्म आरती पण होते. उज्जैनला होते तशीच भस्म आरती अशी इथे पण होते दर महिन्याच्या शिवरात्रीला. तसेच आपल्याकडे नवीन उपक्रम असा आहे की आपल्या मंदिरात समजा कोणाचा वाढदिवस आहे, अॅनिव्हर्सरी आहे, तर त्यांना सेलिब्रेशन करायचं, तर आपण फुलांची आरास बनेश्वर मध्ये करतो. म्हणजे मिनिमम 2-2.5 हजार रुपयापर्यंत आपल्याला फुलं लागतात. समजा 20-25 किलो फुलं, किंवा फुल दिवशी फुलाचा रेट आहे त्याप्रमाणे आपण पूर्ण गाभारा फुलांचे रेट पूर्ण साजरा करू शकता. एक नवीन उपक्रम आपला, कारण आपण सध्या बाहेर जरी गेलो कुठे सेलिब्रेशन करायचं, 2,000 रुपये तर काहीच नाही. त्यासाठी सेवा एक सेवा पण होते. तर हे आपलं इंस्टाग्राम पेज आहे, श्री भगवान बनेश्वर म्हणून. व्हॉट्सअप ग्रुप आहे, दररोजचे डेली अपडेट आपल्या इंस्टाग्राम अपडेट किंवा मंदिराचे सोशल मीडिया जे अकाउंट आहे त्याच्यावर पडतात. गाईस, तुम्ही नक्की बघा, हे इंस्टाग्रामचे पेज यांनी सांगितलेत, ते आम्ही टाकूच व्हिडिओमध्ये. आणि धन्यवाद दादा.
तर मंडळी, आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे. मंदिराबद्दल सांगायचं म्हणलं की हे मंदिर 1749 साली नानासाहेब पेशव्यांनी बांधलेलं आहे आणि मंदिराच्या शेजारीच आता हे वन उद्यान आहे. वन उद्यानात खूप येऊन असं भारी वाटतं. खूप झाडी आहेत आजूबाजूला, एकदम शांत, पक्ष्यांचा आवाज, खूप भारी वाटतं इथं. आणि इथून धबधबा पण आहे. आता असेल का नाही ते सांगता नाही येणार आम्हाला. असेल तर दाखवूच आम्ही नक्की. इथं बरीच अशी वन उद्यान आहेत, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी उद्यान आहेत आणि असे बरेच स्पॉट्स आहेत इथं. खूप भारी वाटतं असं इथं, शांतता आहे मस्त. मंदिर परिसरातील दर्शनाचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही निघालो बनेश्वरच्या या सुंदर वनराईचा आस्वाद घेण्यासाठी. उंच वृक्ष, शांत वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यातील हा मार्ग मनाला एक वेगळीच प्रसन्नता देऊन जातो. शहराच्या गडबडीपासून दूर अशा ठिकाणीही काही क्षण निवांत घालवणं हाच स्वतःमध्ये एक सुंदर अनुभव असतो. आणि या वनराईच्या मध्यभागी आहे आणखी एक आकर्षण. तर मंडळी, आम्ही या ठिकाणी आता धबधबा ज्या दिशेला आहे तिथपर्यंत आलेलो आहे. बघू शकता इथं आता पाण्याचा साठा, पाऊस या वर्षी जरा कमी झालाय, त्यामुळं पाणी एवढं साठलं नाही आणि धबधबा पण सुरू झालेला नाही एवढा. पण आता पावसाळा पण सुरू झालाय आणि काही महिन्यात जुलै ऑगस्ट पर्यंत इथं धबधबा चालू झालेला दिसेल. आता तरी इथं सुकलेलं आहे सगळं. बनेश्वरच्या या निसर्गरम्य परिसरात फेरफटका मारताना काही मनोरंजक उपक्रमांचाही आनंद घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे हा प्रवास केवळ आध्यात्मिकच नाही तर संस्मरणीय देखील ठरला. आणि अशाच या सुंदर वाटांवरून पुन्हा एकदा निसर्गाच्या सान्निध्यात चालताना मनात एक वेगळी शांतता आणि समाधानाची भावना निर्माण होते. उंच वृक्षांनी वेढलेला हा परिसर आणि इथला प्रसन्न वातावरण या ठिकाणाची आठवण कायम मनात जपून ठेवतात. खरंच, बनेश्वर महादेव हे केवळ एक मंदिर नाही तर निसर्ग, श्रद्धा आणि शांततेचा सुंदर संगम अनुभवायला मिळणारं एक अद्वितीय ठिकाण आहे. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सुंदर ठिकाणांच्या सफरींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या प्रवासात. तोपर्यंत हर हर महादेव.